नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आकाशकंदीलचा आहे। आता दिवाळी संपलेली आहे तरी पण आकाशकंदीलचे ऑर्डर खूप येत आहेत, त्यामुळे म्हणलं पुन्हा एकदा आकाशकंदीलचा व्हिडिओ नवीन बनवून दाखवा, म्हणजे घरी बसल्या बसल्या तुम्ही सुद्धा तुमच्या घरासाठी छान असं आकाशकंदील बनवू शकता। तर बघा, इथे मी कॉर्ड घेतलेले आहेत, म्हणजे मायक्रमचे। मी ते सर्व कॉर्ड आहेत ते पिंक कलरचेच वापरणार आहे आणि आपल्याला चौकोनी रिंग लागणार आहेत। 6 इंचच्या 8 रिंग लागणार आहेत, मणी आणि लटकन एवढं सामान आपल्याला लागणार आहे। आपला स्क्वेअर रिंग म्हणजे चौकोनी रिंग लागणार आहे, 6 इंचच्या 8 रिंग्स पाहिजे आपल्याला। आणि बाकी लटकन, मणी किंवा मायक्रमचा जो दोरा आहे तुम्हाला जो कलरचा वापरायचा तुम्ही ते वापरू शकता। आणि आपल्याला इथे लायटर लागणार आहे, म्हणजे जर आपल्याला दोरा चुकून खाली कमी पडला तर लायटरच्या सहाय्याने तुम्ही ते दोरा परत त्याला चिटकवू शकता आणि पुढे आकाशकंदील आपला कंटिन्यू करू शकता। तर बघा, इथे मी 8 कॉर्ड घेतलेले आहेत 1-1 मीटरचे आणि छोटीशी रिंग घेतली आहे एक गोल साईजची। वरती आपण आकाशकंदील लटकवणार आहोत ना, म्हणजे आकाशकंदील लावण्यासाठी आपल्याला छोटीशी रिंग वापरणार आहे। हे तुम्हाला जर एवढी छोटी रिंग नाही भेटली तर तुम्ही थोडी मोठी पण वापरू शकता। ह्या रिंगचं काही नाही, म्हणजे कोणती पण साईजची तुम्ही वापरू शकता, छोटी अर्धा इंच असेल किंवा 1 इंच असेल, असं ती मला जी भेटेल ती वापरू शकता। तर बघा, इथे मी 8 कॉर्ड म्हणजे 8 कॉर्ड घेतले आहेत 1-1 मीटरचे। आता हे 8 कॉर्ड मी अशा पद्धतीने रिंगमध्ये टाकून घेतलेले आहेत। आता दुसरी एक सेपरेट कॉर्ड घेतली अजून एक, आणि त्या कॉर्डने आपण ह्या सर्व कॉर्डला आता सिंपल स्क्वेअर नट करून घेणार आहे। एकाखाली एक 5 ते 6 सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला फक्त सिंपल स्क्वेअर नट करता येत असेल तर तरी पण तुम्ही हा आकाशकंदील घरी बसल्या करू शकता। तुम्हाला फक्त सिंपल स्क्वेअर नट करता आली पाहिजे, बाकी दुसरं काही नाही आहे। ज्या मायक्रमचे सर्व वस्तू आहेत, म्हणजे आकाशकंदील असेल, फ्लॉवर पॉट असेल, मायक्रमचं तोरण असेल, अशा जे काही वस्तू आहेत सर्व त्या सर्व वस्तूंमध्ये फक्त सिंपल स्क्वेअर नॉटचाच वापर केलेला असतो। तुम्हाला जर ती एकच नॉट म्हणजे एकच गाठ जर तुम्हाला येत असेल तरी पण तुम्ही ह्या सर्व वस्तू बनवू शकता। आपल्या चॅनलवरती सर्व वस्तूंची व्हिडिओ अवेलेबल आहेत, तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे तो मिळेल। तर आता हा आकाशकंदीलचा व्हिडिओ मी तुम्हाला सर्व आकाशकंदील कसं बनवायचं दाखवणार आहे। व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असे 2 पार्ट करणार आहे। तर आता पार्ट फर्स्ट मी अपलोड केलेला आहे, तर पार्ट फर्स्टच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पार्ट सेकंडची लिंक मिळेल आणि पार्ट सेकंडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पार्ट फर्स्टची पण लिंक मिळेल। तर बघा, इथे मी 5 ते 6 सिंपल स्क्वेअर नट करून घेतल्या। नंतर जी उरलेली कॉर्ड आहे आपल्याला ती कट करायची आहे आणि ती बॅक साईडला गरम करून चिटकवायची आहे, म्हणजे लायटरच्या सहाय्याने गरम करायचं आहे आणि चिटकून द्यायची आहे। इथे तुम्ही लायटरचाच वापर करा, लायटरचा वापर केल्यावर कॉर्ड आहे ती काळी पडत नाही। हे तुम्ही कसं मेणबत्तीच्या सहाय्याने पण गरम करू शकता, पण मेणबत्तीच्या सहाय्याने किंवा आपला देवाचा दिवा असतो त्यावरती पण तुम्ही गरम करून चिटकवू शकता, पण ते थोडंसं कॉर्ड आहे ती काळी पडते, त्यामुळे शक्यतो लायटरचाच वापर करा। तर बघा, आता मी पुन्हा तर 4 कॉर्ड घेतले, तर इथे आपल्याला परत सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहे। तर बघा, इथे मी एकाखाली एक 3 सिंपल स्क्वेअर नट करून घेणार आहे आणि 3 सिंपल स्क्वेअर नट करून झाले की मी पुन्हा आपण मधल्या 2 कॉर्डमध्ये म्हणजे मिडलच्या 2 कॉर्डमध्ये एक मणी घालायचं आहे आणि पुन्हा एकाखाली एक 3 सिंपल स्क्वेअर नट करायचे आहेत। अशी सेम प्रोसेस मी खाली कंटिन्यू करणार आहे। तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा। तर बघा, मी 3 सिंपल स्क्वेअर नट करून घेतल्या। आता नंतर मिडलच्या 2 कॉर्डमध्ये एक मणी घातलेला आहे आणि पुन्हा मणी घातल्यानंतर पण खाली मी 3 सिंपल स्क्वेअर नट करणार आहे। अशी सेम प्रोसेस मी पुढे कंटिन्यू करणार आहे। तर बघा, इथे मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे। आपण 3 मणी घातलेले आहेत, 3 मणी झाल्यानंतर पुन्हा 3 सिंपल स्क्वेअर नट करून घेतलेले आहेत। तर अशी सेम प्रोसेस आपल्याला पुढे कंटिन्यू बाकीच्या उरलेल्या कॉर्डला पण करून घ्यायची आहे। आपले म्हणजे टोटल असे 4 बनणार आहेत, म्हणजे आपण हे 4 कोपऱ्याला 4 रिंगला पॅक करू शकतो। तर बघा, आता मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू सगळ्या कॉर्डला करून घेतलेली आहे। तर आपलं हे म्हणजे आकाशकंदील हँग करण्यासाठी म्हणजे आकाशकंदील अडकवण्यासाठी बनलेलं आहे। तर बघा, आता हे आपण जे 4 बनवलेले आहेत ते चारही कोपऱ्याला 4 आपल्याला इथे रिंगला पॅक करून घ्यायचे आहेत। तर बघा, इथे मी आपण जी चौकोनी रिंग घेतलेली आहे 6 इंचची त्या रिंगला मी इथे कॉर्ड पॅक करून घेत आहे। तर बघा, इथे कॉर्ड पॅक करताना आपल्याला हे 2दा कॉर्ड पॅक करायचे, म्हणजे आपली चांगली रिंगमध्ये आपली चांगली पॅक होते।
नंतर आपल्याला निघण्याची वगैरे अजिबात भीती नसते. तर बघा इथं प्रत्येक कॉड ही डबल टाकून पॅक करायची आहे. किंवा आपली जी म्हणजे नॉटमध्ये जी 4 कॉड असतात ते 4 कॉडपैकी फर्स्ट आणि फोर्थ म्हणजे पहिली आणि शेवटची कॉड तुम्ही डबल टाकून पॅक करू शकता. आणि मधले जे 2 कॉड आहेत ते तुम्ही सिंगल टाकले तरी जमतात. म्हणजे मधल्या कॉडला एवढं काही प्रॉब्लेम नाही. फक्त पहिली आणि चौथी कॉड ही डबल पॅक करायची आणि मधले कॉड फक्त सिंगल टाकून पॅक करायचे. म्हणजे आपल्या रिंगला जास्त जागा गुंतणार नाही. कारण आपल्याला रिंगला आता पुढे अजून जास्त कॉड आपल्याला रिंगला टाकून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी अशा पद्धतीने सर्व कॉड पॅक करून घेते. तर बघा इथे मी सर्व कॉड आहेत ते रिंगला म्हणजे रिंगच्या 4ही कोपऱ्याला बरोबर पॅक करून घेतलेले आहेत. आता आपलं जे खाली शिल्लक कॉड आहेत आपल्याला ते कट करायचे आहेत. त्या कॉडचा आपल्याला खाली काही फायदा नाही आहे. त्यामुळे ते कॉड आपल्याला इथे स्टॉप करायचे आहेत. तर हे कॉड आपण कट करून जे आपण वरती नॉट केलं आहे त्या नॉटला तिथे बॅक साईडला आपण चिटकून देऊ शकतो किंवा लटकन लावू शकतो. लटकन जर ते लावून घेतले तर अजून छान दिसतो आपला आकाशकंदील. त्यामुळे मी ते लटकन लावून घेते. तर बघा मी एका कॉडमध्ये लटकन घालून घेतलं आहे. आता आपल्याला 2 कॉड आहेत ते गरम करायचे आहेत. लायटरच्या सहाय्याने आपल्याला गरम करून घ्यायचे तर आणि दोन्हींचे तोंड असं एकमेकाला चिटकून द्यायचं आहे. छान पॅक होतं तोंड. तुम्ही म्हणजे जर झालं नाही तर परत थोडं लायटरने गरम करा आणि चांगलं पॅक करा. कारण निघलं नाही पाहिजे लटकन वगैरे. असं लायटरने पॅक करताना खूप चटका बसतो हाताला. पण काय करणार. तर बघा इथे मी लटकन लावून घेते. लटकन मी 2 लटकन लावते प्रत्येक कोपऱ्यावरती आणि दोन्ही कलर मी वेगवेगळे वापरले. तर तुम्हाला जो हवा असेल तर तुम्ही कलर वापरू शकता. आता तुम्ही जर माझे या अगोदरचे आकाशकंदीलचे व्हिडिओ बघितले असतील तर मी प्रत्येक आकाशकंदीलला मायक्रमचा म्हणजे दोऱ्याचा कलर पण 2 कलर वापरलेले आहेत. पण आता हा जो आकाशकंदील मी करते तो कस्टमरचा आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला एकच कलर वापरायचा आहे, पिंक कलर हा. त्यामुळे मी पूर्ण आकाशकंदीलला हा एकच पिंक कलर वापरत आहे. नाहीतर तुम्ही जर माझ्या अगोदरचे व्हिडिओ बघितलेले असतील तर प्रत्येक आकाशकंदीलमध्ये मी 2 कलर वापरलेत. तर बघा इथे मी 4ही कोपऱ्याच्या बरोबर 4ही ठिकाणी कॉड कट करून त्याला लटकन लावून घेतलेत. खूप सुंदर दिसतेत बघा. नुसते कॉड कट करून आपण बॅक साईड चिटकवली असते तेवढं काय खास वाटलं नसतं. पण लटकनमुळं छान दिसतात. तर बघा आता मी सेपरेट आता कॉड घेते. आपल्याला प्रत्येक रिंगच्या साईडनी आपल्याला 14 कॉड टाकून घ्यायचे तर आणि प्रत्येक कॉड ही आपल्याला 2.5 मीटरची घ्यायची. 3 मीटरची घेतली तरी चालेल पण मी 2.5 मीटरची घेते. कारण एवढी मोठी जर कॉड घेतली तर आपल्याला आकाशकंदील बनवायला थोडंसं अवघड जातं. म्हणजे थोडा गुत्ता वगैरे होतो दोऱ्यांचा. त्यामुळे मी सध्या 2.5 मीटरची कॉड घेतले तर आणि प्रत्येक साईडने 14 कॉड 14 कॉड म्हणजे 14 14 28 14 42 14 56 म्हणजे 56 कॉड आपल्याला टोटल पाहिजे इथं 2.5 मीटरची. मी 2.5 मीटरचीच घेतलेली आहे. तर जर चुकून आपल्याला थोडंसं खाली दोरा कमी पडला म्हणजे मायक्रम कमी पडलं तर आपण चिटकवू शकतो आणि चिटकून ते काही दोरा निघत नाही आहे. चांगला पॅक चिटकतो छान. त्यामुळं काही अडचण नाही. आणि वाटलं तर तुम्ही थोडंसं जास्त घेऊ शकता. पण मला खाली काही आकाशकंदीलला म्हणजे गरज नाही पडली लावायची. 2.5 मीटर बरोबर मला एकदम दोरे ते मापा झाले. खाली दोरा चिटकायची गरज अजिबात पडली नाही. तर बघा मी 4ही साईडनी 14 म्हणजे 14 कॉड मी ते टाकून घेणार आहे. तर बघा ते मी 4ही साईडनी कॉड टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे 4 कॉड घ्यायचे तर आणि सिंपल स्क्वेअर नॉट करायची. पूर्ण आकाशकंदीलमध्ये सिंपल स्क्वेअर नॉटच आहे. कोणतंही दुसरं काही काम नाही आहे. फक्त सिंपल स्क्वेअर नॉट आणि पायपिंग. तुम्हाला फक्त सिंपल स्क्वेअर नॉट करता आली तरी तुम्ही हा आकाशकंदील करू शकता. तर बघा ते मी पहिले 4 कॉड घेतले तर पहिल्या 4 कॉडचे आपल्याला एकाखाली एक 2 सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायच्यात. 2 सिंपल स्क्वेअर नॉट करायच्यात. त्यानंतर एक मणी घालायचं आहे आणि पुन्हा 2 सिंपल स्क्वेअर नॉट करायच्यात. अशी सेम प्रोसेस आपल्याला 4ही साईडनी करायची रिंगच्या. तर बघा इथे मी 2 नॉट करून घेतले तर नंतर एक मणी घातलं आहे आता आणि पुन्हा मणी घातल्यानंतर खाली 2 नॉट करते. अशी सेम प्रोसेस आपल्याला कंटिन्यू रिंगच्या 4ही साईडनी करायची आहे. सिंपल स्क्वेअर नॉट कशी करायची, पायपिंग कशी करायची, झिगझॅग नॉट कशी करायची, हे सर्व नॉटचं व्हिडिओ पण माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला अजून जर कोणते व्हिडिओ बघायला आवडतील म्हणजे अजून कोणत्या वस्तू नवीन बघायला आवडतील ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ते करण्याचा प्रयत्न नक्की करेल. तर बघा सेम प्रोसेस आहे पुढे कंटिन्यू. फक्त 4 कॉड घ्यायचे तर सिंपल स्क्वेअर नॉट करायचे 2 एक मणी घालायचं आहे पुन्हा 2 सिंपल स्क्वेअर नॉट करायचे. सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू मी 4ही साईडनी करून घेणार आहे.
तर बघा इथे मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू चारही साईडनी करून घेतलेला आहे आणि मी इथे मण्यांचे जो कलर आहे ते वेगवेगळा वापरलेला आहे. म्हणजे समोर साईडनी एक कलर आणि दुसऱ्या समोरच्या साईडनी एक कलर, म्हणजे 2 कलर वापरलेले आहेत मी. आता पुन्हा इथे आपली एक रिंग पॅक करायची आहे. पुन्हा मी सेम साईजची म्हणजे 6 इंचची रिंग घेतलेली आहे, स्क्वेअर रिंग. आता इथे आपल्याला रिंग पॅक करून घ्यायची आहे. आता इथे रिंग पॅक करताना बघा सर्व कॉड आहेत ते रिंगमध्ये बसत नाहीत, त्यामुळे आपण जे नॉट केले आहेत वरती त्या नॉटमधील पहिला आणि चौथा कॉड आपल्याला डबल पॅक टाकायचा आहे रिंगला म्हणजे पॅक करताना, आणि मधले जे 2 कॉड आहेत ते आपल्याला सिंगल टाकायचे आहेत. बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण आपल्या जे वरती नॉट आहे त्या नॉटमधील पहिला आणि चौथा कॉड आपल्याला रिंगला 2दा टाकायचा आहे, म्हणजे आपली रिंग चांगली पॅक होते. आणि मधले जे 2 कॉड आहेत आपल्याला सिंगल म्हणजे एकच वेळेस टाकून घ्यायचे आहेत रिंगला. कारण काय होतं सर्व कॉड आहेत आपली रिंगला बसत नाहीत, रिंग कमी पडते आणि कॉड जास्त होत आहेत त्यामुळं. तर बघा इथे सेम प्रोसेस आपल्याला चारही साईडने रिंग पॅक करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी चारही साईडने रिंग पॅक करून घेतलेले आहे. आता पुन्हा आपले 4 कॉड घ्यायचे आहेत आणि सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. फक्त कॉड घेताना नीट लक्ष ठेवा, ह्या साईडची कॉड त्या साईडला जाऊ देऊ नका किंवा त्या साईडची कॉड ह्या साईडला येऊ देऊ नका. बरोबर ह्या साईडची कॉड ह्या साईडलाच ठेवा. तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही बरोबर वरती कॉड मोजून बघा कोणत्या साईडला किती कॉड आहेत आणि मग घ्या. आपल्याला 4 कॉड घ्यायचे तर आणि सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी सिंपल स्क्वेअरची एक लाईन करून घेतलेली आहे. आता आपली जी पहिली नॉट आहे त्या पहिल्या नॉटमधले आपल्याला पहिले 2 कॉड सोडून द्यायचे आहेत आणि शेवटच्या नॉटमधले पण शेवटचे 2 कॉड सोडून द्यायचे आहेत. तर पहिल्या नॉटमधले मी 2 कॉड सोडून दिले, त्यानंतरची मी 4 कॉड घेतले, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या नॉटमधले 2 कॉड घ्यायचे, म्हणजे 4 कॉड घेतले. त्यातील मधले 2 कॉडमध्ये एक मनी घातला आहे आणि त्यानंतर एक सिंपल स्क्वेअर नॉट करून घेतलेले. पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करायची आहे. दोन्ही पण नॉटमधले 2 कॉड घ्यायचे तर आणि त्यातील मधले 2 कॉडमध्ये एक मनी घालायचे आणि मग सिंपल स्क्वेअर नॉट करायची आहे. तर बघा व्हिडिओमध्ये एकदम छान क्लिअर दिसतंय, तुम्हाला लगेच समजून येईल. तर बघा इथे मी एक लाईन करून घेतलेली आहे, म्हणजे मनी घातलेली आपली एक लाईन रेडी झालेली आहे. आता आपल्याला खालच्या सेकंड लाईनला पुन्हा आपल्याला फर्स्ट नॉटमधले 2 कॉड सोडायचे आहेत आणि शेवटच्या नॉटमधले 2 कॉड सोडून द्यायचे. तर पुन्हा आपल्याला फर्स्ट आणि सेकंड नॉटमध्ये 2 कॉड असे 4 कॉड घ्यायचे. तर त्यातील मधले 2 कॉडमध्ये एक मनी घालायचं आणि सिंपल स्क्वेअर नॉट करायची आहे. आपल्याला सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करायची. म्हणजे कसं होणार, आपल्याला फर्स्ट लाईनला किती 3 आणि 3 6 मनी आले आहेत, नंतर 5 मनी येतील, त्यानंतर 4 येतील, 3 2 1 असे आपले मनी शेवटी कमी कमी होत जातील. प्रत्येक वेळेस नवीन लाईन करताना फर्स्ट नॉटमधील 2 कॉड आणि शेवटच्या नॉटमधील 2 कॉड सोडून द्यायचे आहेत, त्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे. तर बघा इथे मनी घालताना मी आता सुरुवातीला 2 ग्रीन घातलेत, नंतर एक ब्ल्यू घातला आहे, पुन्हा 2 ग्रीन घातलेत. तर बघा इथे मी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे आणि अशी आपली डिझाईन बनलेली आहे. तर अशी सेम प्रोसेस आपल्याला पुढे कंटिन्यू चारही साईडनी करायची आहे. चारही साईडने आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. इथे बघा मग मण्यांचा कलर वेगळा वापरलेला आहे, अशी आपली मण्यांची डिझाईन बनलेली आहे. तर अशा प्रोसेसने आपल्याला चारही साईड पूर्ण करून घ्यायचे आहेत. तर बघा दुसऱ्या साईडनी पण मी वेगळे कलरचे मणी वापरले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सेम कलर वापरू शकता किंवा वेगळे पण कलर वापरू शकता. तर बघा इथे चारही साईडने मी असे सेम कलरचे म्हणजे सेम प्रकारची डिझाईन बनवून घेतलेली आहे.
आता इथे आपल्याला पुन्हा एक रिंग घ्यायची आहे आणि रिंग पॅक करून घ्यायची आहे. पुन्हा इथे मी आता एक 6 इंची स्क्वेअर रिंग म्हणजे चौकोनी रिंग घेणार आहे आणि रिंग पॅक करून घेणार आहे. तर बघा इथे आता मी रिंग पॅक करून घेणार आहे. आता रिंग पॅक करताना आपल्याला कशी पकडायची आहे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आपल्याला अशी चारही साईडने 4 रिंग पॅक करायच्या इथे आपल्याला. त्यामुळं काय होतं, आपला आकाशकंदीलचा जो आकार आहे सेम आकाशकंदीलसारखा वाटतो. जसं आपण दिवाळीच्या वेळेस कागदी वगैरे आकाशकंदील आणतो त्याचा जसा आकार असतो सेम आकार आपल्या या आकाशकंदीलचा पण सेम तसा होणार आहे. तर बघा इथे मी रिंग पकडलेली आहे. त्या प्रोसेसने आपल्याला इथे रिंग पॅक करायची आहे. आणि इथे रिंग पॅक करताना आपल्याला प्रत्येक कॉर्ड ही रिंगला 3 वेळेस टाकायची आहे. कारण इथे काय होतं, कॉर्ड कमी होतात आणि रिंग जास्त होते. त्यामुळे आपण जर प्रत्येक कॉर्ड ही डबल टाकली तर आपली रिंग शिल्लक राहते. त्यामुळे इथे रिंग पॅक करताना आपल्याला प्रत्येक कॉर्ड ही 3 वेळेस टाकून घ्यायची आहे. हे लक्षात ठेवा, नाही तर परत रिंग शिल्लकवर राहील ते चांगलं दिसणार नाही. तर बघा इथे मी प्रत्येक कॉर्ड ही मी 3 वेळेस टाकून घेणार आहे. तर तुम्ही असं बी करू शकता, पहिली एक कॉर्ड टाकायची 3 वेळेस टाकायची, नंतरची कॉर्ड 2 वेळेस टाकायची, पुन्हा एक कॉर्ड 3 वेळेस टाकायची, पुन्हा एक कॉर्ड 2 वेळेस टाकायची. अशी तुम्ही रिपीट प्रोसेस करू शकता. म्हणजे एक आड एक कॉर्ड 3 वेळेस टाकली की दुसरी कॉर्ड 2दाच टाकायची, पुन्हा एक कॉर्ड 3 वेळेस टाकायची, पुन्हा एक कॉर्ड 2दाच टाकायची. असं करून पण तुम्ही रिंग पॅक करू शकता. तरी पण मग तुमची रिंग शिल्लक राहणार नाही. तर बघा इथे मी प्रत्येक कॉर्ड ही 2दा काही 3दा अशी टाकून मी रिंग पॅक करून घेत आहे. पण प्रत्येक कॉर्ड ही 2दाच नका टाकू, काही 3दा टाका, काही 2दा टाका, असं करा. म्हणजे रिंग शिल्लक राहत नाही. एकाडे एक प्रोसेस केली तर एकदम छान होतं. एक कॉर्ड 3 वेळेस, एक कॉर्ड 2 वेळेस, एक कॉर्ड 3 वेळेस, एक कॉर्ड 2 वेळेस. तर अशा प्रोसेसने ही पूर्ण रिंग पॅक करून घेणार आहे. तर बघा इथे मी एक साईडने पूर्ण ही कॉर्डने रिंग पॅक करून घेतलेली आहे. आता सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या साईडने पण कॉर्डने आपली रिंग पॅक करून घ्यायची आहे. जशी आपण आत्ता पॅक केली सेम प्रोसेस दुसऱ्या साईडची पण पॅक करायची आहे. तुम्ही 1 नंबरची कॉर्ड 2 वेळेस टाका, दुसरी कॉर्ड 3 वेळेस टाका. अशी रिपीट प्रोसेस करा. कोणती पण घ्या, एक कॉर्ड 2दा टाका, एक कॉर्ड 3दा टाका, असं करा. आणि सेम प्रोसेसने रिंग पॅक करून घ्या. आणि कॉर्ड फक्त इकडची तिकडं तिकडची इकडे होऊ देऊ नका. बरोबर या साईडची कॉर्ड त्या साईडलाच घ्या. तर बघा इथे मी सेम प्रोसेसने आपण पुन्हा एक दुसऱ्या साईडची कॉर्डनी रिंग पॅक करून घेणार आहोत. तर बघा इथे मी दोनही साईडने रिंग पॅक करून घेतलेली आहे. तर बघा इथे आपल्याला 6 कॉर्ड घ्यायचे आहेत. एक साईडचे 6 आणि दुसऱ्या साईडचे 6 असे 6 कॉर्ड घ्यायचे. त्यातले 2-2 कॉर्डमध्ये एक एक मणी घालायचं आहे. तर बघा 6 कॉर्ड घ्यायचे, त्याच्यात 2-2 कॉर्ड म्हणजे आपले इथे 3 मणी होणार आहेत. तर बघा इथे मी ब्ल्यू कलरची मणी घातलेली आहेत. ह्या साईडने 3 आणि त्या साईडने 3 मणी घातलेत, म्हणजे 6 कॉर्ड गेले आपले, कारण 2 कॉर्डमध्ये आपण एक मणी घातलेला आहे. तर बघा इथे मणी घालून घेतले आहेत. आता आपण ज्या कॉर्डमध्ये मणी घातले आहेत त्याच कॉर्डचे आपल्याला सिंपल स्क्वेअर नॉट करायचे आहे. तर बघा इथे नॉट करण्यासाठी मी साईडचे जे 2-2 कॉर्ड आहेत ते 2 कॉर्ड ठेवणार आहे आणि बाकीचे कॉर्ड असे मिडलच ठेवणार आहे नॉट करताना. बघा आता इथे आपल्याला सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे. जसे आपण नॉर्मली नॉट करतो 4 कॉर्ड घेऊन सिंपल स्क्वेअर नॉट, सेम तशी करायची आहे, फक्त इथे कॉर्ड जास्त आहेत, बाकी काही नाही. तर बघा इथे मी सिंपल स्क्वेअर नॉट करून घेतलेली आहे. आता नॉट केल्यानंतर पुन्हा आपण जी नॉट केलेले कॉर्ड आहेत, जसे आपण वरती मणी घातले ब्ल्यू कलरचे, तसे पुन्हा आपल्याला इथे खाली आपण नॉट केलेल्या कॉर्डमध्ये सुद्धा 2-2 कॉर्डमध्ये मणी घालून घ्यायचे आहेत. जसे आपण वरती 6 मणी घातलेत ब्ल्यू कलरचे, सेम प्रोसेस आपल्याला इथे खाली पण 6 मणी घालायचे आहेत सेम कलरचे, किंवा तुम्ही वेगळा कलर पण वापरू शकता, पण मी सेम कलर वापरणार आहे. प्रत्येक 2-2 कॉर्डमध्ये आपल्याला मणी घालायचे आहेत. इथे आपलं असं गोल असं फुल बनल्यासारखं दिसतं मण्यांचं, त्यामुळे हा आकाशकंदील खूप छान दिसतो. बघा असं गोलाकार फूल दिसतं छान मण्यांचं, त्यामुळे हा आकाशकंदील खूप छान दिसतो. आणि यामध्ये जर तुम्ही लाईट लावली मग तर मणी वगैरे खूप छान चमकतात, रात्रीचं खूप छान दिसतो. तर बघा आता मणी घातल्यानंतर नंतरचं जे एक कॉर्ड आहे ते कॉर्ड घ्यायचं आपल्याला पायपिंग करायची आहे. आपल्याला 3 म्हणजे 6 कॉर्ड ह्या साईडला, 6 कॉर्ड दुसऱ्या साईडला असं ठेवायचे. तर आणि नंतरची आपली जी फर्स्ट कॉर्ड आहे ते बघा फर्स्ट कॉर्ड घेतली त्या साईडची मी
6 कॉर्ड नंतरची 7 नंबरची कॉर्ड घेतली आणि त्या कॉर्डने आपण ह्या मणी घातलेल्या कॉर्डला पायपिंग करायचे. इथे पण पायपिंग करताना प्रत्येक कॉर्ड ही आपल्याला 3 वेळेस टाकायची आहे. लक्षात ठेवा, इथे पण पायपिंग करताना आपल्याला प्रत्येक कॉर्ड ही 3 वेळेस टाकायची आहे. इथे आपल्याला 2-2 पायपिंग करायची आहेत. मी तुम्हाला पुढे दाखवतो आहे व्हिडिओमध्ये. तर बघा, इथे आपण एक पायपिंग केलेली आहे. आता आपल्याला नंतरची पुन्हा एक नवीन कॉर्ड घ्यायची आहे आणि त्या कॉर्डने पुन्हा आपल्याला सेम प्रोसेसने अजून एक पायपिंग करून घ्यायची आहे. जशी आपण आत्ता एक पायपिंग केली तशी सेम प्रोसेसने आपल्याला अजून एक पायपिंग करायची. इथे पण पायपिंग करताना प्रत्येक कॉर्ड ही आपल्याला 3 वेळेस टाकायची आहे. तर बघा, इथे मी एक साईडने दोन्ही पण पायपिंग करून घेतली आहेत. आता सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या साईडने पण करायची आहे. दुसऱ्या साईडने पण आपल्याला सेम प्रोसेसने 2 पायपिंग कंप्लीट करून घ्यायची आहेत. तर बघा, इथे मी दुसऱ्या साईडने पण सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घेत आहे. तर बघा, इथे मी सेम प्रोसेस दुसऱ्या साईडने पण कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आपले जे पायपिंगची कॉर्ड आहेत दोन्ही साईडचे 2-2 कॉर्ड, असे 4 कॉर्ड आपले आलेले आहेत. ते 4ही कॉर्डचे आपल्याला एक सिंपल स्क्वेअर नॉट करायचे आहे. तर आपली आता इथे एक डिझाईन बनलेली आहे. तर एका रिंगमध्ये आपल्या अशा टोटल 4 डिझाईन बनणार आहेत आणि आपल्याला 4ही साईडने 4 रिंग पॅक करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक रिंगला अशा 4 डिझाईन येणार आहेत आणि आपल्याला 4 रिंग पॅक करायचे, म्हणजे 4 चौक 16 आपल्या डिझाईन अशा बनणार आहेत. तर आता इथून पुढे आकाशकंदील कसं बनवायचा याचा व्हिडिओ तुम्हाला पार्ट 2मध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पार्ट 2ची लिंक आहे. लवकरात लवकर जा, पार्ट 2 बघा आणि तुमच्यासाठी सुद्धा छान छान आकाशकंदील नक्की बनवा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.